नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललेलो कोकण दौऱ्याला परत एकदा. आणि हा सिद्धू अण्णा आमच्यासोबत आहे. आणि सकाळी 5:30 टायमिंग दिलेलं, पण आता वाजल्यात जवळजवळ 6:15 वाजल्यात आणि तरी बी पुरा अजून येतातच. बघूया कितीला जायला होते. आणि जरा वेळ पुढं आलो तर बघा एक मेंबर मागं राहिला आहे म्हणून गाडी पुसायला लागला आहे. मित्रांनो, हा असा धुक्याने भरलेला रस्ता घाट बघत आम्ही भुईबावडा मार्गे कोकणात जाणार आहे. काय पब्लिक घाट उतरून सगळ्यांनी सुखाचं पाणी सोडलं आणि आम्ही हायवेला येऊन भेटलो. आणि हायवे म्हटलं पोरं काय वाऱ्यावानी गाड्या पळवत सुटली आहेत. हॉटेलमध्ये नाश्ता करून थेट गणपतपुळ्याच्या मंदिरात गेलो. मंदिरात जाताना नारळ फुलं घेऊन लाईनीत उभारलो आणि निम्म्यावर आम्हाला बाप्पाची आरती पण भेटली. तसाच दर्शनानंतर प्रसाद पण. बाहेर आलो आणि कळालं माझी गाडी पंक्चर आहे. तिचं पंक्चर काढलं आणि थेट पावस या गावी गेलो. पावसच्या बीचवर आलो. तिथं जरा नाश्ता पाणी करून स्वामी स्वरूपानंद महाराज मठात दर्शन घेऊन जेवणावर ताव मारला. रात्री दाबात जेवून सकाळी वेळाने उठून चहा पिऊन नाश्ता केला. मग येऊन पोचलो कुणकेश्वरला. कुणकेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो मालवणच्या वाटेत. वाटेत भारी भारी दृश्य बघायला मिळाले. दुपारचे जेवण करून रूमवर पोचलो. रात्रीचे जेवण करून झोपलो. तिसऱ्या दिवशी सकाळी उठून नाश्ता केला आणि तळ कोकणाकडे गेलो. रीलमध्ये बघणारी मंदिरे जागा आत्ता आम्ही प्रत्यक्षात अनुभवायला लागलो. अनुभवता लोक आमच्याकडून अनुभव घ्यायला लागले. परत रूमवर गेलो, जेवण केलं, संध्याकाळी फिरायला सुटलो. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी रूम सोडून आम्ही चाललो परतीच्या प्रवासाला. वाटेत महादेवाचे दर्शन घेऊन 50 रुपयेमध्ये पोटभर जेवण करून आंबे खरेदी केले आणि निवांत सुखरूप घरी पोचलो.